पर्यावरणासाठी चांगली आहे. पेट्रोल महाग झाले खूप. मुलगा पण खूप होईल आणि त्याने पण लहान मुलाचं स्वप्न ते साकार झालं. असं सत्या खुशाल सायकल फाउंडेशन आणि मंदारेश्वर सेवा फाउंडेशन यांच्यातर्फे आणि बहुजन विकास आघाडीच्या मार्फत आपण सर्व लोकांना, गरजू लोकांना हे सहकार्य करतो. असंही लाईट आणि पाऊस पर्यावरणाच्या पुढे आपण काही करू शकत नाही आहे, तरी महानगरपालिकेच्या मार्फत आणि बहुजन विकास आघाडीच्या पक्षामार्फत जे काही करता येणार त्यांना जे काही म्हणजे सांगतात जेवणाचा जो पण पुरवठा करता येईल ते करता येतं. आणखी पाऊस जसं थांबेल तसं त्याप्रमाणे त्यांच्या उपाययोजना करणार. त्यांचं सहकार्य खूप चांगल्या प्रकारे, म्हणजे आम्हाला इथं आल्यावरती लक्षात आलेलं आहे की सर म्हणजे बोलतात ना की नुसतं गर्दी बोलवतात लोक असे ना, तर सरांचं सहकार्य लोकांना जास्त आहे म्हणून लोक हर एक नागरिक को सहयोग हो सकता है. बस फाउंडेशन के कि हर एक लड़के, हर जो स्कूल से लेके जो गरीब माध्यम के जो लोग हैं सबके पास साइकिल हो सकता है. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. आपण जर पाहिला तर एक काळ असा होता की आपण सायकलीवरती प्रवास करत होतो, परंतु अलीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे. या गोष्टीला समोर ठेवून एका फाउंडेशनच्या वतीने या सायकलीचं वाटप स्वस्त दरात होतंय. लोकांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हजारोच्या संख्येने नागरिक सायकल खरेदी करण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत. माझ्यासोबत यावेळेला बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आहेत. सर, काय म्हणजे नेमकं ह्याच्या मागचं कारण काय? कारण गेल्या 3 दिवसापासून मी बघतोय की कंटेनरच्या कंटेनर येतात आणि सायकली खाली होत आहेत आणि लोकांचा चांगला त्याला रिस्पॉन्स आहे. लोकांचा रिस्पॉन्स म्हणजे कसं, सत्या खुशाल सायकल फाउंडेशन आणि मंदारेश्वर सेवा फाउंडेशन यांच्यातर्फे आणि बहुजन विकास आघाडीच्या मार्फत आपण सर्व लोकांना, गरजू लोकांना हे सहकार्य करतो. गरजू लोकांना सहकार्य करण्याचं कारण म्हणजे का, आत्ताचा जो पेट्रोलचा अभाव आणि डिझेल ह्याच्यामुळे जे लोकांना एकतर त्यांचं हेल्थ कॉन्शियसच्या हिशोबाने आणि लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी चांगल्या आणि स्वस्त दरामध्ये आपण ही सायकल प्रोव्हिजन करून देतो त्यांना. एक काळ असा होता की लोक सायकलीवरती प्रवास करायचे. आपलं लहानपण पण आपण सायकली भाड्याने घ्यायचो. तो काळ कुठे आता आठवतो का तुम्हाला? हो ना, आता जो आधीचा काळ होता तोच पुन्हा रिव्हर्स येतोय. कारण की जेणेकरून आता लोकांची एवढी डिमांड आहे ना, कारण की लहान मुलांना आणि मोठ्या म्हणजे प्रौढ माणसांनाही असं, एक तर हेल्थ कॉन्शियसमुळे जिम मध्ये जाण्यापेक्षा त्यांचं मत आहे का आपण सायकलने प्रवास केलेला बरा आहे आणि सर्व पर्यावरणासाठीही चांगला आहे. सध्या पाऊस पडतोय. पावसामुळे, पावसाच्या प्रादुर्भावामुळे लोक आता त्रस्त झालेले आहेत. मोरेगावमध्ये तर लोक आता रस्त्यावरती उतरलेले आहेत. त्याच्यावरती बहुजन विकास आघाडीच्या वतीने काय उपाययोजना केली जाते? आता जे मोरेगावामध्ये जे उतरलेले आहेत जे रस्त्यावरती, त्यांच्यासाठी आता असंही लाईट आणि पाऊस पर्यावरणाच्या पुढे आपण काही करू शकत नाहीये, तरी महानगरपालिकेच्या मार्फत आणि बहुजन विकास आघाडीच्या पक्षामार्फत जे काही करता येणार त्यांना जे काही म्हणजे सांगतात जेवणाचा जो पण पुरवठा करता येईल ते करता येतं. आणखी पाऊस जसं थांबेल तसं त्याप्रमाणे त्यांच्या उपाययोजना करण्यात येईल. आतापर्यंत किती सायकलीचं वाटप झालं? आतापर्यंत 800 ते 900 सायकली वाटप झालेल्या आहेत. जुना काळ पुन्हा एकदा आठवणीत, स्मरणात आणलेला आपल्याला दिसून येतोय. बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. एकीकडे पावसाचा प्रादुर्भाव आहे आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर सायकल विकत घेण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.